कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरे श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम शांताकारं भुजगशयनं ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगी ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवहरणं सर्वलोकैकनाथं वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु पुण्डलिका हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः। कुंभोद्भव मने जामग्ने जतसी पूर्वी त्रेतायुगाची कथासी जे वर्तली ते तुझ पासी विस्तारेसी सांगेन। गणेश गणपतीला वंदन करून या ठिकाणी कथेचं अनुसंधान सुंदर असणारी कथा आहे। या ठिकाणी कुंभोदक रामचंद्राला म्हणू लागलेले आहे की त्रेतायुग आहे, या त्रेतायुगामध्ये जी झालेली सुंदर कथा आहे ती या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन। थोडं वेगाने चालायचंय, आरतीच्या वार्ता घ्यायची। पूर्वी त्रेतायुग माझारी शतयोजन वन विस्तारी पशु पक्षी नाही त्या वनांतरी त्या दोन्ही दूरी गेले। 100 योजन वन असताना सुद्धा कोणताही पशु पक्षी वनामध्ये नव्हता, असं वन त्रेतायुगामध्ये होतं। तया वना भीतरी एक तापस उत्तम करे मी रामा हिंडत तेतवरी तया वना प्रवेश। त्या वनामध्ये कुंभोदक बोलतोय मी हिंडत होतो। फळे मुळे सुस्वादिष्ट भक्षिता प्राणी होय संतुष्ट मार्गी रमलियाचे कष्ट तयावनी निवारती। त्या वनामध्ये इतकी सुंदर फुलं फळ असायची की ती फळं खाऊन आत्मा सुद्धा तृप्त व्हायचा। अनेक वृक्ष बहुत जातीचे जाण तयाचे कोण करील वर्णन। तयामध्ये एक सरोवर विस्तीर्ण एक योजने वर्णन करू शकणार नाही इतकी फळाची फुलाची या ठिकाणी झाडं होती आणि मध्यभागी तळ। या सरोवरा भितरी नाना परीच्या कमळीनी भ्रमरी उन झुन करीती नाना स्वरी मंजूळ शब्द करोनी। या ठिकाणी कमळाभोवती भुंग फिरत होतं असं दृश्य या ठिकाणी सांगू लागले। हंस सारस चक्रवाक मयूर साया आणि शुक तीर लाभे कुकुट बक कारंडक वेगवेगळे पशु पक्षी त्या ठिकाणी होते। या वनीचे फळ अत्यंत स्वादिष्ट रसाळ आणि तेथील निर्मळ जळ सेविल्या पूर्व सुख होय। अतिशय सुंदर पाणी होतं, निर्मळ पाणी होतं, प्यायल्यावर आनंद वाटत होता। ते समयी सरोवरा भितरी शवयेव देखिले तनु साजरी सरोवरात्री आश्रम रावणावरी उत्तम सुंदर देखिला। शेव एक देखिला प्रेत देखील ते समयी सरोवरा भितरी शेव एक देखिले तनु साजरी सरोवरा भितरी आश्रम रावणरी उत्तम सुंदर देखिला। त्या ठिकाणी पाण्यामध्ये एक शव या ठिकाणी दृष्टीस पडलं। शव देखोनी आश्चर्य वाटले मग तेथे क्षण एक मन स्थिर केले तव तक्षणी अद्भुत वर्तले ते अवधारी श्रीराम। शव बघून वाईट वाटलं, काय करतोय रामा? तव एक स्वरी उतरता देखील विमान घंटावळी रत्न खचित जाण ते जे संपूर्ण अद्भुत घडलं। स्वर्गातून विमान आला आणि त्या ठिकाणी थांबलं, काय होऊ लागलं? या विमानी भीतरी गवंदार गायन सुस्वर
परी अप्सरा नृत्य ताल गजरे करी माझी सुंदरी पुरुष बसलासे. त्या ठिकाणी गंधर्व गायन करू लागलेलं दृश्य रामचंद्राला कुंभोदक सांगू लागला. या पुरुषे ते उतरून करोनी कर चरण प्राशरण शव भक्षिता झाला आपण त्या मी दृष्टी दे. आणि रामा तुला काय सांगू ते शव या ठिकाणी ते खाऊ लागले हे दृश्य मी पाहिलं कुंभोदक सांगू लागला. या का आवाज बसलेला आहे. तापून उद्या उद्या माझ्या बरोबर राम आहे नाही पुढे सांगा 5 वेळा मला 10 वेळा घेतलं किती झालं 3 जास्त घेतलं. सवेची पुरुष विमानी आरूढ होता तेच शनी म्या पुसिले तो कोण म्हणून शेवका भक्षिले विमानस्था. आणि अगस्त्य ऋषी रामचंद्राला सांगतात रामा असं झालेलं होतं एका सरोवरामध्ये प्रेत होतं आणि त्या प्रेताचं भक्षण करण्यासाठी खाण्यासाठी विमानामधून आणि त्या विमानामध्ये काय सोय होती अप्सरा नृत्य करतात गंधर्व गायन गातात थाटामाटामध्ये आलेला एक व्यक्ती त्यानं ती प्रेत भक्षण केलं पुन्हा विमानामध्ये बसला निघाला. त्यावेळेस माझ्या मनामध्ये प्रश्न पडला मी त्या व्यक्तीला थांबवलं आणि विचारलं बाबा एवढ्या थाटामाटामध्ये आलाय आणि स्वतः असणार प्रेत का भक्षण करायला आहे असं मी विचारल्यावर काय झालं अति निंद्य शव भक्षण तू करा वया काय कारण ते मज सांगे विस्तारून कृपा करुनी ते समयी. आणि रामा त्या असणाऱ्या व्यक्तीला विचारला बाबा एवढ्या विमानामध्ये बसून आलाय ही प्रेत खाण्याचं काय कारण आहे ही एवढा असणारा प्रेत भक्षण केलं त्याचं काय कारण आहे असं मी त्या माणसाला प्रश्न विचारला होता. त्यावेळेस त्यानं काय सांगितलं तू अत्यंत सुंदर पुरुष आणि बक्षिले तू आमास हे आश्चर्य देखील या मनास पुसो इच्छितो तुझ लागी. आणि अगस्त्य ऋषींनी त्या व्यक्तीला विचारलं बाबा तू एवढा सुंदर आहे तुझी असणारी तनु शरीर एवढं असणारं सुंदर सुकुमार आहे विमानामध्ये बसून आलाय आणि प्रेत भक्षण केलं मांस भक्षण केलं मग कशासाठी केलं हे माझ्या मनामध्ये प्रश्न होता म्हणून विचारलं. महाराज बोलतात कोलिया माझे वचन विमानस्थ पुरुष बोलिला जाण मने मुनी होऊनी सावधान सविस्तर कथन अवधारी. आणि त्यावेळेस ते असणाऱ्या व्यक्तीला विचारलं अगस्त्य महाराजांनी. त्यावेळेस ते असणाऱ्या व्यक्ती अगस्त्य ऋषींना सांगू लागला महाराज तुम्ही विचारलंय म्हणून तुम्हाला सांगतो ऐका. पूर्वी विदर्भ देशीचा भूपती वसुदेव नामे महाख्याती तयासी दोघी स्त्रिया निश्चिती दोघी पुत्रवती पै झाल्या. आणि ते असणारा व्यक्ती अगस्त्य महाराजांना सांगू लागला महाराज पूर्वी विदर्भ देशामध्ये एक राजा होता त्या राजाचं नाव वसुदेव होतं आणि त्या राजाला 2 पत्नी होत्या अतिशय सुंदर होत्या. पुढे काय झालं तो आमूचा पिता जाण आम्ही दोघे बंधू धर्म परायण माझे श्वत नाम विधान सुरस कनिष्ठ बंधू माझा. आणि त्यावेळेस ते असणाऱ्या व्यक्तीनं महाराजांना सांगितलं तो वसुदेव माझा वडील आहे आणि आम्ही माझं नाव असणारा त्या ठिकाणी श्वेत आहे आणि माझा असणारा दुसरा बंधू त्याचं नाव सुरस आहे. आम्ही दोघं सख्ख भाऊ होतो धर्मपरायण होतो धर्मानं वागत होतो. पण काय झालं राज्य करिता वसुदेवाचं बहुत काळ लोटला मुनी पर्यच मज राज्य स्थापनी राज स्वर्गाचं मरण पावली पै गेला. आणि ऐका अगस्त्य महाराज काय झालं होतं आम्ही धर्माने 2 जण वागत होतो. कालांतराने माझा जो वसुदेव नावाचा वडील होता तो वडील वारला मेला. तो मेल्यानंतर राजगादीवरती मला बसवलं आणि मी आनंदाने ते असणारे राजगादी सांभाळू लागलो. पित्या मागे म्या श्वते राज केले वर्ष बहुते मग
मग उगलो विषय भोगाते उदास चित्ते होऊनी. आणि तो व्यक्ती अगस्ती महाराजांना सांगू लागला, महाराज श्वेत माझं नाव आहे, वडिलाच्या नंतर मी राजगादी सांभाळली, अनेक वर्ष राज्य केलं, धर्मानं राज्याचं परिपालन केलं. नंतर मला विषयाचा आळस निर्माण झाला, विषयानं माझी मनाची तृप्ती झाली. पुन्हा काय केलं? राजे स्थापुनी कनिष्ठ बंधुसी मी आलो यावनासी. तप केले 3 वर्ष ऋषी मग मी स्वर्गासी विमान रुडवून गेलो. आणि माझा लहान भाऊ सुरस होता आणि मी अनेक वर्ष राज्य केलं. राज्याचा त्या ठिकाणी असणारा लोभ मला संपला. त्यावेळेस मी माझ्या असणाऱ्या सुरसला राजगादी दिली आणि मला त्या ठिकाणी देहाचं सार्थ करण्यासाठी महाराज मी या वनामध्ये आलो होतो आणि या वनामध्ये येऊन अनेक वर्ष इथं तपश्चर्या केले. गेली यावरी ब्रह्म लोकाते शुद्ध तृषीने बांधिले ते मग म्या विनोनी ब्रह्म याते पुस्ता झालो ते काळी. आणि मग काय झालं? अगस्ती महाराज इथं तप करून मी स्वर्गाला निघून गेलो. मला विमान न्यायला आलं होतं, धर्मानं वागलेलो होतो आणि विमानामध्ये बसून स्वर्गाला गेलो. स्वर्गाला गेल्यावर जात असताना मला तहान लागली, पण पाणी प्यायलंच तिथं मला भेटायला गेलं ना. खूप तहान लागली, तहानेनं जीव व्याकुळ झाला. त्यावेळेस ब्रह्मदेवाला विचारलं, महाराज तहान लागले, पाणी आणा. मग ब्रह्मा म्हणे महापुरुषा तप करून अति सायसा परिधान धर्म द्यास सा घडली नाही तुझ लागी. ब्रह्मदेवाने सांगितलं, ऐक, तू तुझ्या जीवनामध्ये धर्मानं वागला, सगळ्या लोकांचं चांगलं केलं, तपश्चर्यानं देहासार्थ केलं, पण तू जीवन जगत असताना कधीही कुणाला कुठलंच दान दिलं नाही. आधी तिला महागारी पाठवलं, दारात आलेल्याला पाणी दिलं नाही, मग तू कुणालाच काही दिलं नाही. मग ज्या अर्थी तू पृथ्वी तलावरती अन्नदान केलं नाही, पाणी दान केलं नाही, म्हणून तुला सुद्धा आमच्यापाशी पाणी प्यायला नाही. तू तप केले अद्भुत परिपूजले नाही अतीत या लागी शुद्धा तृषाबादी ये लोकी जाणता पसा. ऐकत असणाऱ्या राजा, तू पृथ्वी तलावरती अतिथांचा अपमान केला. अतिथी घराला आलेले होते, त्यांना पाणी सुद्धा दिलं नाही. त्याच्यामुळे तुला हे असणारा क्षुधा आणि तृषेचा त्रास इथं होतोय. मग तुला विमान न्यायला आलं, पण तू कोणत्याही अतिथीला कुठल्याही प्रकारचं दान दिलं नाही, त्यांना विमुख पाठवलं. त्याच्यामुळे तुला असणारा क्षुधा आणि तृष्णेचा त्रास आमच्या इथं होतोय. ब्रह्मदेव सांगतात, दान धर्म दयेवीन मम लोका आलिया होय विघ्न या लागी भले साधू जन अन्नदान करीताती. आणि म्हणून बाबा या पृथ्वी तलावरती अन्नदान एवढं श्रेष्ठ आहे. अन्नदान केलं तरच तिथं जेवायला भेटतंय मेल्यावरती. म्हणून तुला सांगलोय, साधू संत लोक पृथ्वी तलावरती खूप लोक अन्नदान करतात. कशासाठी? हे अन्नदानाला खूप महत्व आहे. तू अन्नदान केलं नाही आणि अन्नदान करत असताना मनामध्ये दया पाहिजे. तू कसंच दान केलं नाही, त्याच्यामुळं तुला क्षुधा आणि तृष्णेचा त्रास आमच्या लोकांमध्ये होत आहे. ब्रह्मदेव सांगतात, तापसी म्हणे ब्रह्म यासी मज भक्ष वया काय देतोसी योरू म्हणे तुझे शरीर पडले भूमीसी ते भक्षावे स्वादिष्ट. मग त्या तापसीने विचारलं, राजाने विचारलं, ब्रह्मदेवजी महाराज भूक खूप लागली आहे आणि तुम्ही तर टाइमला जेवण नाही म्हणाला, मग कसं करायचं? ब्रह्मदेवाने सांगितलं, हे बघ, तू जिवंत असताना कुणालाच अन्नदान केलेलं नाही, त्याच्यामुळे अतिथीला तू महागाडी पाठवलंय. अतिथी विमुख गेली या जाणार आपुले पुण्य घेऊन तयाचे पाप देऊन जातो की तो निर्धारे. अतिथीला विमुख पाठवलं, जीवनात कधी दान धर्म केला नाही, अन्नदान केलं नाही, म्हणून तुला आमच्या इथं जेवण नाही तुझ्यासाठी. म्हणून तू पृथ्वी तलावर जा आणि ज्या वनामध्ये तू तपश्चर्या करून मेलेला आहे तिथं प्रेत तुझं पडलंय मड आणि ते असणार प्रेत तू खा, असं ब्रह्मदेव सांगतात. मग विमानी आरोढून या सरोवरा आलो जाण सो शरीर केले भक्षण
देखता अगस्त मुनी. आणि अगस्त्य ऋषींना तू व्यक्ती सांगू लागलाय. ते असणाऱ्या ब्रह्मदेवाने सांगितलं होतं सरोवराच्या किनाऱ्याला तुझं प्रेत पडलेलं आहे आणि तपश्चर्या करून ते असणारं प्रेत तिथं पडलेलं आहे. तू जा आणि ती प्रेत भक्षण कर. म्हणून ब्रह्मदेवजी मला स्वर्गामध्ये खूप थाट आहे हो. विमानं आहेत, गंधर्व गाणी गातात, अप्सरा नृत्य करतात, तरी सुद्धा मला स्वतःच्या प्रेताचं भक्षण करावं लागतंय असं अगस्त्य ऋषींना सांगू लागला. आपुले शरीर केले भक्षण येते तृप्ती पावलो जाण. यावरी तुमचे झाले दर्शन दृश्याची बोळवण पै झाली. म्हणून अगस्ती महाराज मी असणाऱ्या विमानामध्ये रोज येतोय भूक लागल्यानंतर आणि हे माझ्या शरीराचं मी भक्षण करतोय. म्हणून आज तुमचं दर्शन झालं अनेक दिवसानंतर. क्षुधा आणि तृष्णा तुम्हाला बघितल्यानंतर तुमचं दर्शन घेतल्यानंतर निमाले. आता उद्धार माझा कसा होईल याचा मार्ग सांगा. आता अहोजी अगस्ती मुनी मज कृपा करावी दिना लागुनी. म्हणून माता ठेविला चरणी काय विनविनी करिता झाला. आणि अगस्त्य ऋषींना तो असणारा बोलू लागला जो विमानामध्ये बसून स्वतःचं प्रेत भक्षण करत होता. त्याने सांगितलं महाराज माझ्यावरती प्रसन्न झाला, तुमचं दर्शन झालंय, दीन आहे मी, अनाथ आहे आणि माझ्यावरती कृपा करा, ह्या सगळ्या संकटामधून मला मुक्त करा असं तो व्यक्ती बोलू लागला. आहो कुंभोदवा इल्वलारी हेमा भरणे अंगीकारी. कृपा करोनी मजवरी दिन म्हणूनी उदराव. आणि त्या असणाऱ्या व्यक्तीने सांगितलं अगस्ती महाराज ही असणारी जी काय आभरण आहे, काल रात्रीच्या प्रसंगामध्ये अगस्त्य ऋषींनी आभरण रामचंद्राला परिधान करायला दिली होती आणि रामाने विचारलं होतं ही परिधान कुठून आली, ही आभरण कुणी तुम्हाला दिली, कशी तुम्हाला प्राप्त झाली. आणि त्यावेळेस अगस्त्य ऋषींनी ही कथा सांगायला सुरुवात केली होती. तेव्हा त्याच व्यक्तीने ही आभरण दिली, हे आभरणाचा स्वीकार करा आणि माझी याच्यामधून मुक्तता करा असा अगस्त्य ऋषींना तो व्यक्ती बोलू लागला. हेमा भरणे अंगीकारून तया दिदले आशीर्वचन. मने तू स्वर्गा करी गमन शुदा तृषा जान बादेना. आणि त्या व्यक्तीनेही काही सोन्याचे अलंकार दिलेले होते. तेच अगस्त्य ऋषींनी काल रामचंद्राला परिधान घालण्यासाठी सांगितलेले होते आणि तेच सोन्याचे अलंकार अगस्त्य ऋषींच्या हातामध्ये त्या व्यक्तीने दिले. अगस्त्य महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला, तू जा, गेल्यानंतर तुला हे तुझं प्रेत कशासाठी भक्षण करावं लागतंय, तहान आणि भूक लागल्यानंतर आता तू स्वर्गाला जा, निवांत राहा, क्षुधा आणि तृष्णा याची असणारी व्यथा तुला होणार नाही असा आशीर्वाद अगस्त्य महाराज देतात. मग माझे आशीर्वाद करी प्रवेशता झाला स्वर्गपुरी. त्याची आभरणे ही रामनारी तुझ म्याती दली काळी. आणि त्यावेळेस अगस्त्य ऋषी सांगतात रामा तुम्ही विचारलं होतं काल ही आभरण कुणाची आहे, तुम्हाला कशी प्राप्त झाली, त्याचं ही उत्तर आहे. त्या व्यक्तीनं मला ही सगळे असणारी सोन्याचे अलंकार दिलेले आहेत. तो विमानामध्ये बसून स्वर्गाला गेला, त्याचा उद्धार मी केला, त्याचं जी काय असणारं पतन होतं ती संपवलं गेला आणि त्याच व्यक्तीने दिलेली ही अलंकार तुम्हाला घालायला दिली असं अगस्त्य महाराज सांगतात. तो पुरुष स्वर्गासी पूर्व देह सांडोनी वन प्रदेशी. दिव्य देहे ब्रह्मलोकासी विमानारूढ होऊन गेला. आणि माझा आशीर्वाद त्या असणाऱ्या पुण्य पुरुषाला व्यक्तीला प्राप्त झाला. पुरुषाला त्यानं असणारा दिव्य अशा प्रकारचा देह त्याला निर्माण झाला. पुन्हा त्याच वन प्रदेशामध्ये विमानामध्ये बसला. दिव्य देह पाहून तो विमानामध्ये बसून ब्रह्मलोकाला निघून गेला. ऐकून अगस्तीचे वचन संतोषला श्री रघुनंदन. मने स्वामी कृपा करून तयाचे कथन सविस्तर सांगावे. आणि अगस्त्य ऋषींचं बोलणं ऐकल्यानंतर रामचंद्राला आनंद वाटला. अगस्त्य महाराजांनी फक्त ही आभरण कशी आली तेवढीच कथा सांगितली. रामाने विचारलं महाराज शॉर्टकट कशाला सांगायला लागला, आम्हाला सविस्तर ऐकायचंय, त्याच व्यक्तीची समूळ कथा आम्हाला सांगा असा प्रश्न भगवंत विचारतात. श्रीराम म्हणे अगस्तीसी शोत राजवन प्रदेशी. तप करिता सायासी
वस्ती मनुष्यासी नव्हती तेथे. रामाने पुन्हा ते असणाऱ्या श्वेत राजाची कथा सांगायला सुरुवात केली. ऐका म्हणले, तुम्हाला ऐकायचे ते सांगतो पहिल्यापासून. तो असणारा श्वेत राजा त्या वनामध्ये तपश्चर्या करत होता आणि त्या वनामध्ये मनुष्याची वस्ती नव्हती. काय झालं? असे झाले उद्वसन, मृग पक्षी विवर्जित जन, महाविक्राळ दारुण, तेथे तप कैसे केले. आणि रामचंद्राने विचारलं, अशा प्रकारचं उद्ध्वसन होतं. त्या वनामध्ये मनुष्य नव्हता, हरण नव्हती, पशु पक्षी नव्हते. उद्ध्वस्त अशा प्रकारच्या वनामध्ये महाभयंकर तपश्चर्या त्या व्यक्तीनं कशी केली सांगा. भार्गवचे त्याचे असे वचन ऐकून अगस्ती आनंदोन, पूर्वील इतिहास पुरातन संतोषोन सांगता झाला. आणि अशा प्रकारे रामचंद्राचा प्रश्न ऐकल्यानंतर ना अगस्त्य ऋषींना आनंद वाटला आणि मग ते असणाऱ्या श्वेत राजाची कथा, त्याचा इतिहास अगस्त्य ऋषी सांगू लागले. ऐका. पूर्वी कृत युगा माझारी, म्हणून नामे प्रसिद्ध निर्धारी, तया पुत्र ईशोकुनुप केसरी, पित याचे आज्ञे अधीन असे. आणि पूर्वी रामा कृत युगामध्ये, म्हणजे याच्या पाठीमागचं आता जे तुम्ही आहात ते त्रेता युगामध्ये आहात, त्याच्या पाठीमाग कृतयुग होऊन गेला. आणि त्या कृतयुगामध्ये मनु नावाचा राजा होता आणि त्या मनुला इक्ष्वाकु नावाचा मुलगा होता. अतिशय धर्मपरायण होता, वडिलांच्या आज्ञेमध्ये होता. पुन्हा काय झालं? मनु धर्मात्मा धर्मपरायण, पुत्रासी राज्य स्थापून, म्हणता झाला स्वधर्मे करून, राज्य पालन करावे. आणि रामा ऐका, तो असणारा मनु धर्मानं नीतीनं राज्य करत होता आणि आपलं असणारं वय झालं त्या मनुचं, म्हणून आपल्या मुलाला इक्ष्वाकुला ते असणारं राजगादी दिली आणि पोराला सांगितलं, हे बघ, धर्मानं राज्याचं परिपालन कर, अधर्माचं लवलेश नगरामध्ये होऊ देऊ नको, असं म्हणून सांगितलं होतं. दंड्या दंड न करावा, न करी अधर्माचा ठेवा, गो ब्राह्मण अनेक जीवा, प्रतिपालन करावे. आणि मनु सांगू लागला आपल्या मुलाला इक्ष्वाकुला कसं वागायचं, जीवन जगत असताना राजानं कसं त्या ठिकाणी प्रजेचं प्रतिपालन करायचं. निरपराध्याला दंड करायचा नाही, अपराध असेल तर दंड करावा, विनाकारण कोणालाही दंड करायचा नाही. अधर्माचा ठेवा आपल्या गावामध्ये ठेवायचा नाही, अधर्माचा लवलेश होऊ द्यायचा नाही. गायी ब्राह्मण आणि बाकीचे जे जीवजंतू आहेत त्या प्रत्येकाचा प्रतिपाल करावा. असे बोलोनी म्हणून जाण, केले स्वर्गा प्रती गमन, मागे इक्ष्वाकु प्रतापे करून, राज्य करिता पय झाला. आणि पुन्हा अगस्ती महाराज सांगतात, रामा त्या म्हणून आपल्या इक्ष्वाकुला सगळं असणारं राज्याचं धर्म सांगितले आणि स्वतः स्वर्गाला निघून गेला. वडिलांच्या आज्ञेनुसार इक्ष्वाकु राजा आपल्या असणारी राजगादी धर्माने सांभाळू लागला. पृथ्वीचे राज्य जिंतिले, आपुले करुणी स्थापिले, पुढे चिंता तुर मानस झाले, पुत्र संतती कारणे. आणि त्या इक्ष्वाकुने आपलं असणारं जे काही राज्य आहे ते धर्मानं राज्य सांभाळलं. संपूर्ण पृथ्वी त्या असणाऱ्या राजाने जिंकली, पण एवढं सगळं ऐश्वर सत्ता होती, पण मनामध्ये चिंता होती, पुत्र संतती नव्हती. पुत्र संततीचं दुःख मनामध्ये सलत होतं. मने म्या पृथ्वी जिंतिली, स्वधर्मे करुणी प्रती पाळली, परी आपणासी संतती पाहिजे झाली, यदती विचार करीत असे. आणि तो असणारा इक्ष्वाकु विचार करू लागला, आपली पृथ्वी, आपण पृथ्वीचे राजा आहोत, सगळी पृथ्वी आपल्या ताब्यामध्ये आहे, वश आहे, पण काय करायचंय, आपल्याला संतती नाही, मुलाचं सुख नाही आणि संतती विश्वाय, संतती व्यतिरिक्त किंवा संतती मिळण्यासाठी काहीतरी आपण विचार केला पाहिजे, असा राजा विचार करू लागला. स्वधर्म कर्मे करी जाण,
पुत्राच्या करिता झाला जनन, तव एक शत पुत्र झाले निर्माण, धर्मपरायण तेजस्वी. आणि मग असणारे अगस्त्य ऋषी सांगतात रामा त्या इक्ष्वाकूने आपल्याला संतती व्हावी त्याच्याबद्दलचा विचार केला आणि त्याला संतती झाली. एक नाही दोन नाही 100 पोरं त्या इक्ष्वाकू राजाला झाली. मग काय झालं? सर्वहुनी धाकटा पुत्र, दंडक नामे अति विख्यात, मूळ झाला पंडित, अनर्थ अद्भुत करिता झाला. आणि रामा त्या इक्ष्वाकू राजाला 100 पोरं झाली आणि 100च्या 100 सगळी धर्मानं वागणारी होती. पण एक सगळ्यामध्ये जी धाकट होत लहान होत ती अधर्मानं वागत होत. त्याचं नाव दंडक होता. तो अधर्मानं नीती सोडून वागू लागला. पुन्हा काय झालं? दुर्बुद्धी पुत्र देखोन इक्ष्वाकूने शाप दिला दारुण, दंडक झाला ती उद्विग्न, सांडूनी उद्धटपणा शांतीने पावला. आणि त्यावेळेस इक्ष्वाकू राजानं पाहिलं त्या दंडकाला दुर्बुद्धी सुचली, वाईट प्रवृत्तीनं कर्मानं तो वागू लागला. त्यावेळेस इक्ष्वाकू राजाला राग आला. 100 पोरं आहेत मला आणि त्याच्यामध्ये एवढे एकच अधर्मानं वागत आहे. म्हणून इक्ष्वाकू राजाला राग आला आणि रागाच्या आवेशामध्ये राजाने आपल्या मुलाला शाप दिला. शाप ऐकल्यानंतर ना दंडकाला शांती ते निर्माण झाली आणि तो शांतीनं वागू लागला. पित्याचे सेवेसी संतोष मानसी हरनिसी, तव पिता संतोषोनी एके दिवशी, काय करिता पय झाला. आणि आपल्याला वडिलांचा शाप झाल्यामुळे तो दंडक शांततेनं वागू लागला. अधर्मानं वागण्याचं बंद केलं. त्यावेळेस इक्ष्वाकू राजाला आनंद वाटला. म्हणले पोरग आपलं धर्मानं वागायला लागले म्हणून त्या पोराबद्दल मनामध्ये किंवा दया निर्माण झाली आणि तो राजा पुन्हा काय करू लागला? विद्यांद्री शैला भितरी जाण, इक्ष्वाकूने दंडका राजा देऊन, येरे शुक्राचार्य गुरु करून राजभार चालविला. आणि इक्ष्वाकू राजानं काय केलं? विंध्याद्री नावाचा पर्वत, त्या पर्वतापाशी एक असणारा प्रदेश राज्य, ते राज्य त्या दंडकाला दिलं. आणि पुन्हा आपण स्वतः इक्ष्वाकू राजानं शुक्राचार्य, दैत्यांचे गुरु शुक्राचार्य, त्यांना आपलं गुरु केलं आणि त्या असणाऱ्या गुरुच्या सांगण्यानुसार पुढचा राज्यकारभार चालवला. तया पर्वताचे पाठारी, दंडके वसविली मधुमंतपुरी, जियेचे रचने त्रिभुवना माझारी, उपमेसी नाही अनिको. आणि पुन्हा रामचंद्र त्या असणाऱ्या त्या दंडक राजानं त्याच असणाऱ्या प्रदेशामध्ये हिमालय विंध्याद्री पर्वताच्या पायथ्याला त्या असणाऱ्या दंडकाने एक राज्य, एक नगर तयार केलं. मधुमंत त्या असणाऱ्या नगराचं नाव होतं आणि त्या नगराचं वर्णन अमरावती पेक्षा सुद्धा सुंदर नगर त्या दंडकानं बनवलं. तया नगरीचे ठाई वास करिता झाला पाही, पुढील कथेची नवाई, सावध होऊनी अवधारी रे. आणि ऐका रामचंद्र, त्यानं एक नगर तयार केलं. मधुमंत नावाचं नगर अतिशय सुंदर होतं आणि त्या नगरीमध्ये तो दंडक नावाचा इक्ष्वाकूचा मुलगा राहू लागला. पुन्हा त्याच्यानंतर ना काय कथा झाली लक्षपूर्वक ऐका. कोणे एके काळी दंडक जाण, पारधी निघाला मृग लक्षण, तव भार्गव कन्या देखील जाणो, वन विहरण करीतसे. आणि काही दिवसानंतर एक दिवस असं घडलं की तो असणारा दंडक वनामध्ये पारधीसाठी म्हणजे शिकारीसाठी गेला. वनामधले असणारे शिकार करण्यासाठी गेल्यानंतर भार्गवाची मुलगी त्याला अतिशय सुंदर दिसली. नंतर काय केलं? ती लावण्याची पुतळी, की स्वर्गाची देवांगना सजली, उपमे लागी भूमंडळी, दुसरी नाही तिच सारखी. आणि त्या दंडकानं त्या मुलीला पाहिलं. एवढी सुंदर मुलगी होती, लावण्याचा पुतळा असावा तशा पद्धतीने असणारी ती मुलगी होती. तिच्या सारखी स्वर्गामधल्या अप्सरा रंभा सुद्धा
त्या असणाऱ्या तिच्या अंगठ्याच्या बरोबरीला सुद्धा येणार नाही तर एवढी असणारी सुंदर मुलगी त्या दंडकानं त्या वनामध्ये पाहिले. अशी सुंदर सुकुमार अनंत गुण गंभीर हंस गती चालता चरणी भ्रमर परिवेष्टित भोवती. अशा प्रकारचे अतिशय सुंदर मुलगी दंडकानं पाहिली. पाहिल्यानंतर ना हंस गतीनं हळूहळू पावलं टाकीत ती असणारी त्या वनामध्ये विहार करत होती, चालली होती. अशा प्रकारे त्या दंडक राजानं पाहिलं. ऐसे ते दत्त गुरुचे कन्या रत्न देखुनी दंडकाचे तला मर्दन म्हणे तीस तू कोणाची कोण काय कारणे वनी हिंडसी. आणि अशा प्रकारे शुक्राचार्यांची मुलगी होती ती आणि अतिशय सुंदर होती. त्यावेळेस त्या दंडकाने विचारलं एकाएकी या वनामध्ये तू कस काय आली, कुठून आली आणि कुठं निघाली. अशा प्रकारे त्या मुलीचा वृत्तांत दंडकाने विचारला. माझा मदने जातो प्राण अवा माझे करीवरण येरी मने राया मी पितया अधीन स्वतंत्रपण मज नाही. त्या दंडकानं सांगितलं तू एवढी सुंदर आहे, तुला बघितल्यानंतर ना कामानं व्याकुळ होऊन माझा जीव जाण्याची वेळ आली आहे, म्हणून मला तुझ्या बरोबर लग्न करायचंय, मला वरून घे, माझ्या बरोबर विवाह कर. त्यावेळेस त्या मुलीने सांगितलं राजे मी माझं जे जीवन आहे ती माझ्या वडिलांच्या अधीन आहे, मी वडिलांच्या शब्दाच्या बाहेर नाही. असं त्या यावनाचे प्रदेशी राया माझा पिता शुक्राचार्य अनुष्ठान करीतो त्याची तनया अर्जा ऐसे नाम माझे. आणि त्या मुलीने सांगितलं याच वनामध्ये माझे वडील शुक्राचार्य तपश्चर्या करीत बसलेले आहेत, त्यांच्या बरोबर मी या वनामध्ये आले आणि माझे नाव अरज आहे असं त्या स्त्रीनं सांगितलं. तो माझा पिता गुरुजान तू तया मागे कन्यादान न मागता करीसी माझे ग्रहण ते अनर्थ दारुण भोगीसी. आणि त्या स्त्रीने सांगितलं ऐक जर माझ्या बरोबर तुला लग्न करायचं असेल तर माझे वडील तपश्चर्या करत बसलेले आहेत, वडिलांची परमिशन घे, त्यांची परवानगी घे आणि त्यांच्या व्यतिरिक्त जर तू माझ्या बरोबर काही किंवा मला जर बळजबरीने घेऊन गेलास तर तुझ्यासाठी ते असणार चुकीचं होईल आणि तुझ्या असणाऱ्या पुन्हा तुला त्या ठिकाणी त्याचा पश्चाताप तुला ते भोगावं लागेल असं ती अर्जा सांगू लागले. ऐकोनी तिचे वचन मंद बुद्धी दंडक जाण बळे देवोली आलिंगन संभोगून सोडिली. आणि अशा प्रकारे त्या स्त्रीनं विनंती केली बाबा वडिलांना विचार, त्यांची परमिशन भेटल्यावर आपण स्वतः त्या ठिकाणी लग्न करू, आनंदाने राहू. पण नाही, त्यानं कुणाचीही परमिशन घेतली नाही, तिच्या बरोबर बळजबरी केली. काय झालं संभोगून ती येसी दंडक आला निज नगरीसी येरी मागे उसका बुसकी रुदन वनवासी करिता झाली. आणि त्या दंडकानं त्या स्त्री बरोबर बळजबरी केली आणि पुन्हा त्या ठिकाणी तिला भ्रष्ट केला, तिथून निघून गेला आणि पाठीमागून असणारी ती स्त्री त्या वनामध्ये लढू लागली, आक्रोश करू लागली. तेव्हा काय झालं तव झाला माध्यान काळ शुक्र शिष्याचा घेऊन मेळो शुद्धाती होऊन वन फळे प्रबळ बक्षावया येता झाला. श्रीराम जय राम जय जय राम. मध्यान्ह काळ झालेला होता, दुपारच्या 12 वाजलेले होते, सगळ्यांना भुका लागलेल्या होत्या, म्हणून वनामध्ये फळं खाण्यासाठी फळांचा आस्वाद घेण्यासाठी शुक्राचार्य आपल्या अनेक ऋषींचा असणाऱ्या शिष्यांचा मेळा घेऊन त्या असणाऱ्या वनामध्ये आले, जिथं त्यांची मुलगी रडत बसलेली शुक्राचार्यांना पाहिले. मार्गी रुदन करिता कन्येसी देखता झाला देव ऋषी म्हणे तू
अंजलीसी का शोक करीसी सांग मज. आणि शुक्राचार्य आलेले होते फळांचा आस्वाद घेण्यासाठी. त्यावेळेस आपलीच मुलगी त्या ठिकाणी रडत असलेली पाहिली. त्यावेळेस विचारलं, म्हणले काय झालं रडायला, कोणी तुला त्रास दिला, तुझ्या बरोबर कोणी उद्धतपणा केला, सांग. येरीने सांगता व्रतांत शुक्रे ऐकोनी क्रोधे उच्चंबळत मने द्रष्टा आत्म्याने करुणी अकृत निज कन्येसी गाजिले. आणि त्या मुलीने जे घडलं वनामध्ये प्रकार तो सगळं सविस्तर सांगितला. शुक्राचार्यांनी ऐकलं आणि आपल्या मुलीला त्या दंडकाने त्रास दिल्यामुळं त्या असणाऱ्या शुक्राचार्यांना भयंकर राग आला. आणि राग आल्यानंतर आवेशामध्ये काय करतात, शुक्र शापते काळी दारुण देता झाला दंडका जाण. सप्त दिवसा सहराज्य आपण निज सैन्यासी भस्मेल. आणि शुक्राचार्यांना भयंकर राग आला. अहो आपण एवढे सगळ्या दैत्याचे गुरु आहोत आणि आपल्या मुलीला त्रास दिला म्हणून शुक्राचार्याने त्या दंडकाला शाप दिला. हे बघ 7 दिवसाच्या आतमध्ये तू तुझ्या असणाऱ्या सैन्य सहित जळून भस्म होशील असा शाप दैत्य गुरुंनी दिला. हे जे दंडकारण्य धुई दाटून होईल दहन प्रजन्य येथे न पडे जाण बहुकाळ अवर्षणे जन पीडिती. आणि या असणाऱ्या विंध्याद्री पर्वताच्या पायथ्याला जी काही राज्य आहे ती दंडकाचं राज्य होतं, दंडकारण्य होतं. आणि ते असणारा अरण्य ती वनवा लागून त्या ठिकाणी 7 दिवसामध्ये जळून जाईल आणि सगळं असणारा प्रलय अग्नी तिथं निर्माण होईल. त्या प्रदेशामध्ये पाऊस पडणार नाही, अनेक वर्ष दुष्काळ पडेल असा शाप शुक्राचार्यांनी दिला. येवनी कोणी न करावी वस्ती जाणून राहावे देशीच्या प्रांती ऐसे ऐकोनी जणी समजती त्या स्थळाचा त्याग केला. आणि या वनामध्ये कोणताही जीवजंतू राहणार नाही, मनुष्याची वस्ती असणार नाही, पशु पक्षी राहणार नाही, मुंगी सुद्धा या वनामध्ये दिसणार नाही. आणि जर असेल तर जळून भस्म होईल असा शुक्राचार्यांचा शाप असल्यामुळं तिथे जी लोक राहत होते, सगळे जीवजंतू राहत होते, ते ती स्थळ सोडून निघून गेले. कवीने शंभू कोणी कन्यासी दंडकारण्य स्थापुनी तिसी देता झाला व बाधी निर्धारी तू येते राहे आनंदे निर्भरी. आणि मग आपल्या मुलीची समजूत काढली शुक्राचार्यांनी आणि ती दंडकारण्य तिच्या स्वाधीन केलं आणि सांगितलं आनंदानं 5 तुकडे 1 2 3 4 5. आणि त्या वनामध्ये तू आनंदानं राहशील अशा प्रकारे शुक्राचार्यांनी सांगितलं. म्हणतात आओ आत्मजये वना भीतरी तुझ्या आश्रमाशा बाधी निर्धारी तू येते राहे आनंद निर्भरी वन फळे सेवनिया. शुक्राचार्यानं आपल्या मुलीला सांगितले शाप दिलाय, पण शाप तू जिथं आश्रम करशील या अरण्यामध्ये दंडकारण्यामध्ये तुझ्या आश्रमाला माझा शाप बाजू शकणार नाही. त्यामुळं तुझा आश्रम जिथं असेल तिथं सुकाळ प्रदेश राहील, त्या ठिकाणी फळं राहतील, फुलं राहील, पाणी राहील आणि त्या आश्रमामध्ये तू आनंदाने राहा. शुक्राचार्यांनी सांगितलं. शुक्रे वनी स्थापन कन्या रत्न आपण निजाश्रमा करी गमन असे अगस्ती मुखी श्रीरामे कोण तव सायंकाळ प्रवर्तला. आणि शुक्राचार्यांनी आपल्या मुलीला त्या दंडकारण्यामध्ये तिला सांगितलं राहण्यासाठी आणि शुक्राचार्य तिथून निघून गेले, आपल्या आश्रमाकडे आले. आल्यानंतर रात्र झाले. श्रीरामासहित अगस्त मुनी प्रवर्तले संध्यावदनी निज कर्मे करिता रजनी ती काळी पै झाली. आणि अशा प्रकारे सायंकाळ झालेला होता. अगस्ती ऋषी सहित रामचंद्र आपापल्या आश्रमाला आले आणि आल्यानंतर जे काही संध्याकाळचा विधिक्रम आहे तो उरकण्यामध्ये रात्र झाली आणि रात्रीच्या नंतर पुन्हा एका जनार्दना शरण श्री
श्रीरामे करोनी संध्या वंदन मग करी ते झाले भोजन ते कथा पावन उदारा. ग्रंथ करते धाऊबा काका एकनाथ महाराजांना एकनाथ महाराज जनार्दन स्वामींना शरण देऊन सांगतात. रात्र झालेली होती, संध्याकाळचं संध्या वदन वगैरे रामचंद्रांनी केलं. त्याच्यानंतर रात्रीच्या प्रसंगाला जेवण भगवान श्री रामचंद्रांनी केली. त्यानंतर पुढे काय कथा झाली लक्षपूर्वक ऐका. तिसरी भावार्थ रामायणे उत्तर कांडे एक कार्तिकया अगस्त श्रीराम संवादो नाम दुष्ट अध्याय गुणः.